हे 5 पांडव पुतणे होते, काहीच देऊ वाटलं नाही म्हणून वाद झाला महाभारतात. आणि आता महाराष्ट्रात सुद्धा चुलता पुतण्याचं त्याच्यामुळेच. आणि भगवानगडावर काय झालंय, आपलं नारायणगडावर तेच झालं. माणिक बाबाचे पुतणे होते, आता दिलेले महादेव महाराज. मग पुतण्या का शिष्य असा वाद सुरू झाला. आणि मग म्हणले भगवान बाबाला नारायणगडावरून काढलं पाहिजे. आता एक लक्षात घ्या, सगळ्या समाजाचा दोष नसतोच, काहीच पितूर असतात. तुम्ही लक्षात घ्या, हंबीरराव यांना छत्रपती संभाजीराजांबद्दल प्रेम होतं, पण अनाजी पंतासारखे काही माणसं होते, त्यांना राजाराम महाराजाला राजा करायचं होतं. हंबीररावांचे सख्खे भाचे राजाराम महाराज, पण हंबीरराव सत्तेच्या बाजूने येत. शंभूराजे त्या लायक होते, त्या योग्यतेचे होते. पण कळालं का तुम्हाला, जवळचीच माणसं फितूर होतात. रामायण घ्या, महाभारत घ्यानंतर शिवाजी महाराजांचा इतिहास घ्या किंवा आपल्या घराचा इतिहास घ्या, गावाचा घ्या. कशाला जायचं लांब? जेव्हा जवळचे फितूर होतात तेव्हा वाटोळं होतं, हे डोक्यात ठेवा. मग जवळच्या पासून सावध राहा. कळालं का? जवळचे माणसं तुम्हाला कधी नीट करतील हो सांगता येत नाही. आता समजा आमचा ड्रायव्हर गोपाळ बसलेला आहे, गोपाळाच माहिती ना आम्हाला कुठे जायचंय. आता संध्याकाळी चिखलबीडला जायचंय, उद्या मुंबईला जायचं मीरा भाईंदर. पण हे जर फुटले गोपाळराव सारथी, तर मग मी कुठे जाणार हे बरोबर समोरच्या माहित होणार ना. तुम्ही काय करणार? त्यांना माहिती कोणत्या डोंगरात त्यांची गाडी जाणार आहे, कोणत्या रस्त्याने जाणार आहे. आणि मध्ये दगड ठेवला आम्ही काय करणार आहे? ते फुटणार नाहीत, मला चांगलं माहितीये. पण मग आपण सांगितलं तुम्हाला, उदाहरण कोणाचं द्यावं म्हणून आपल्या जवळचं बरं कोणाला दिलेलं बरं लांबचं देण्यापेक्षा. इतिहास का घडले? जवळचे फुटले म्हणून इतिहास घडले. निष्ठावान कमीच असते. अलीकडच्या काळामध्ये कोणत्याच क्षेत्रात निष्ठा राहिल्या नाही. तुमचं चांगलं चाललंय, तुमचं वाटोळं कसं झालं पाहिजे इतकी माणसं हितचिंतन झाले. आणि निष्ठा हा फक्त शब्द म्हणायला राहिलाय. निष्ठा ह्या निष्ठत चालल्या म्हणून समाजात अराजकता वाढली. आणि आज वाटोळं चाललंय, बाकी काहीच नाही. मला भगवान बाबाचा मुद्दा सांगता सांगता तुम्हाला हा विषय सांगितला. भगवान बाबाच्या काळातही हेच घडलं. काही लोकांना वाटलं भगवान बाबाला गडावरून काढायचंय, पण कशातूनच पाहिजे ना, काही दोषच नव्हता. मग ज्यावेळेस माणूस कशानेच बदनाम होत नाही त्यावेळेस पायी काढणारच माणसं. आणि अलीकडे तर ते सोपच झालं. काही कारण नसताना विनय भंगाची केस केली की त्या पराय फाटला की खरं असू खोटं असू तुम्हाला भोगावं लागणार. बरोबर आहे का? आणि ते सोपं झालं. 10 वर्ष माणसं एकत्रित राहतात, शेवटी गुन्हे दाखल करतात. थोडे होतात वाईट घटना, अत्याचार ज्या छोट्या मुलीत हे खरं आहे. पण मोठ्या माणसाचं काय कारण? पैसा कमी पडला की झालं, काही नाही, खड्ड्यात जात काही नाही. आणि डोक्यातलं काढून टाका, प्रेम काही नसतं. सगळं नाटकी, काही खरं राहिलं नाही. दुनिया स्वार्थापोटी. आता बघा आमचं शास्त्र सांगतं मुलं विचित्र असतात पण माता कुमाता होत नाही. पण अलीकडे एवढं भयान चाललंय की 2-2, 3-3 लेकरं टाकून आई सुद्धा पळून जायला लागली. काय शास्त्र राहिले जागेवर? इतकी अराजकता वाढली आपल्याला. अजून काय काय होईल सांगता येत नाही. फार भयान झाले, भयान. मला तर कधी कधी आता सध्याच्या जे वातावरणात चाललंय, मला याच्यावर दुसरं काहीच उत्तर आठवत नाही महाराज. एकच उत्तर आठवतं, श्रीकृष्णाने आपल्या कुळाला सर्व